नमस्कार मित्रांनो, मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालच्या घंटीला प्रेस करा, जेणेकरून आपला व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळेल. नमस्कार मंडळी. रुचा मामीला खेळताना मला पकडल्यानंतर मामीच्या मुलगी मयूरने मला कसं चढवून घेतलं याची ही कहाणी जर तुम्हाला याआधी काय झालं आहे हे वाचायचं असेल तर लिंक देत आहे. वाचल्यानंतर नेहमीप्रमाणे आपले अभिप्राय द्यायला विसरू नका. खाली ईमेल आय डी आहे, त्या ईमेल आय डीवर तुम्ही ईमेल करू शकता. पराक्रम गाजवून वर आल्यानंतर मी हाच विचार करत होतो की आपल्याला कधी नाही ते असा भास झाला की कोणीतरी आपल्याला पाहत होतं. पाहिलं असतं मग मात्र मी गेलोच होतो. मनोमन स्वतःला समजावून मी टाइमपास करण्यात गुंग झालो आणि असेच 1-2 दिवस निघून गेले. तिसऱ्या दिवशी सवयीप्रमाणे मी मामीला भेटायला खाली गेलो, पण ती बाजारी गेली होती. घरी मयुरी एकटीच होते. आज मयुरीला दुपारी घरी पाहून मी सहजच विचारलं, आज घरी कशी काय? ती सांगू लागली, गेले 2-3 दिवसापासून त्याचे दुपारचे क्लास अचानक संध्याकाळी शिफ्ट झाले होते आणि त्या दिवशी ती दुपारी घरीच आली होती. माझ्या काळजात धस्स झाले. कदाचित तिनेच तर पाहिली नसावी या विचाराने माझा चेहरा पांढराच पडला. माझे हावभाव कदाचित तिने ओळखले असतील. हलकेच हसून ती म्हणाली, तू काळजी करू नको, काही गोष्टी आपल्यातच सिक्रेट राहतील, पण त्या बदल्यात मला काही मिळणार. माझ्या डोळ्यापुढे आता काजवेच चमकत होते. घरी कळलं तर काय या विचाराने मी पुरता हादरलो होतो. वाटेल ते करायला तयार आहे, मी विनवण्या करीत म्हणालो. बघ, हा परत माघार घ्यायचं नाही असे ती म्हणाली. मला म्हणू लागली, पण यावेळी तिचे डोळे वेगळे चमकत होते. माझ्यासमोर होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता. ठरले तर मग माझ्यासोबतही त्या गोष्टी करायच्याच. मला ते सुख द्यायचं नाही म्हटलं तर मग बघ, लहानपणापासून पाहत आलेली हीच का ती मयुरी? मला भरोसाच बसेना. तिच्या डोळ्यात विलक्षण आग होती. माझ्याकडून बघून ती खालचा ओठ चावत होती. आपल्याला काय जे हवंय ते मिळते ना असा विचार करून मी पुढे झालो आणि तिला हाताला धरून तिला बेडरूममध्ये नेलं. दरवाजा लावून घेतल्यानंतर कडकडून तिला मिठीत घेतलं. मी तिला एवढ्या जोरात मिठीत धरले होते की तिचे बॉल माझ्या शरीरावर दबलेले जाणवू लागले. मी तसाच तिच्या टॉप मारून मागून वर खाली हात फिरवू लागलो. तिची कोवळी बॉडी नेमकेच जवानीत आल्यामुळे भरू लागली होती. हाताला अजूनच मस्त लागत होती. थोडा वेळ झाल्यानंतर मी तिला भिंतीकडे हळूच ढकलले. भिंतीला तिची पाठ लावून दोन्ही हाताने वर पकडून मी तिला जोरदार किस करायला चालू केले. तिचे कपाळ, नाजूक नाक, टपोरे ओठ, गुलाबी गाल मी सगळीकडे किस करू लागलो. तिचे कान हलके चावून मानेकडे किस करू लागलो. हलकेसे चोखू लागलो. तसतशी ती शहारली आणि अजूनच गरम होऊ लागली. तिच्या ओठाला मी कडकडावून किस करत होतो, चावत होतो. तिची जीभ आणि लाळ टेस्ट करत होतो. तीही तितक्यातच गरमीने मला प्रतिसाद देत होती. आमची जीभ एकमेकांशी कुस्ती खेळत होती. एकमेकांची लाळ मिक्स होऊन वेगळाच गोडवा देत होते. तिचे गोड ओठ चाटताना मजाच वेगळी येत होती. असे वाटत होतं थांबूच नये. तिच्या तोंडाला कोपरा न कोपरा जिभेने एक्सप्लोअर करावा. थोडे वेळ असेच किस केल्यानंतर हळूच आम्ही नजरानजर झाली आणि आम्ही थांबलो. तिचा टॉप काढून मी भिरकावून दिला. पॅन्टची हुक काढून मी ही काढायला लावले. तिनेही माझे कपडे काढले. ब्रा आणि पॅन्टी आणि माझी चड्डी तीही काढून टाकली. तिला आयुष्यात पहिल्यांदा भोंगळे पाहून मी निशब्द झालो होतो. आजवर ती इतकी सुंदर असेल असा विचारही मी केला नव्हता स्वप्नात. तिचं सगळंच शरीर तसं नाजूक होतं. शरीरावर जवानीची लाल होती. खांद्यापर्यंत केस, टपोरे बॉल, नाजूक बेंबी, सुंदर अशी मांड्यामध्ये लपलेली गुलाबी पुकी. माझ्याकडे तिला पाहू लागले. पाहून ती लाजेने चुरचूर झाली. मी पुढे सरकून अलगद तिचे बॉल हातात घेतले. कोवळे कोवळे चेंडू मी फील करून पाहत होतो, हलकेसे दाबून पाहत होतो आणि ती डोळे बंद करून ओठ चावून मजा घेत होती. मी हळूहळू ते दाबायला चालू केले. तिचे विटकरी नाजूक मनुके चिमटीत घेऊन रगडू लागलो. ती अजूनच हिटमध्ये येऊ लागली होती. मी त्यांना आत रगडत होतो, मनुके जोरात दाबत होतो, तोंडात घेऊन चोखत होतो आणि दातांनी चावत होतो. तसतशी ती आता आह ऊह करू लागली होती. तिचे बॉलवरून फिरणारी जीभ तिला पागल करत होती आणि तिचे हावभाव बघून मी अजूनच गरम होत होतो.
आता एक हात मी हळू तिच्या पोटावरून फिरवत मांडीपर्यंत नेला होता. आतील मांड्याच्या अवतीभोवती फिरणारा हात तिच्या पुकीच्या थोडा जवळ जाताच ती शहारत होती आणि पुढे काय होणार याला तिला अंदाज येत होता. थोडे वेळ असेच खेळून झाल्यावर तिने माझे केस हलकेच पकडून मला खाली लोटले. इशारा समजून मी पोटावर किस करत करत बेंबीमध्ये जीभ घालून खेळता खेळता खाली येत होतो. हळूहळू मी खाली आलो आणि तिच्या पोकीवर हळूच किस केल्या. तशी ती पूर्ण शहारली. एव्हाना तिचा रस ओंघाळून मांडीपर्यंत आला होता. तो मी चाटून घेतला आणि एका कोवळ्या पोकीची मादक रस प्रश्न करून मी आता जास्तच मादक झालो. पुढच्या क्षणाला अशासारखी तिची पोकी चाटू लागलो. गळणारे थेंब न थेंब मी चाटून घेत होतो. मग मी त्या मादक रसाने मी गरम खूप झालो. सहजासहजी मीही सोडणार नव्हतो, कारण माझी बारी बाकी होती. जिभेने चेहऱ्यावरचा तिचा रस चाटून घेत मी तिच्या जवळ गेलो आणि तिला त्याच तोंडाने कडकडून किस केलं. माझी लाळ, तिची लाळ आणि रस यांच्या मिश्रणाने वेगळाच अनुभव येत होता. तिचेही रस दोघांच्या तोंडात एकत्र करत आम्ही जिभेने ते शेअर करत होतो. एव्हाना माझा पप्पू आता कमालकीचा ताठ झाला होता. टेन्शनसाठी थडथडत उडत होता. ती आता उठून बसली होती. मी तसेच उभा होतो. लवड्याला धरून तिने मला जवळ ओढून घेतलं आणि माझ्या सोट्या तिच्या कोमल हातातून बघून मी गरम होत चाललो होतो. हळुवारपणे तिने तोंडात घेतलं आणि चोखत होती. पॉर्नमध्ये पहिल्याप्रमाणे थुंकून त्या पूर्ण ओला करत होती. परत थुंकी चाटून घेत होती. एका हाताने मागे पुढे करत जास्तीत जास्त तोंडात नेण्याचा प्रयत्न करत होती. इकडे मी मात्र बेभान होत चाललो होतो. खेळण्याची स्किन मागे ओढून ती टोकाच्या खालच्या बाजू जिभेने चाटत होती. आता आ हो करण्याची बारी माझी होती. हाताने तिचे केस मागे सारून मी तिचे डोके पकडले होतो आणि मागे पुढे करत होतो. एका हाताने मी ते माझ्या गोट्याशी खेळत होती. असे करताना मध्येच वर माझ्या डोळ्यात डोळे घालून हसत होती, परत चोखत होती. शेवटी मीही न राहून तिच्या तोंडावर झडलो. थोडा वेळ 69ची पोझिशन आम्ही करणार होतो आणि पुढील टप्पा आता तिची व्हर्जिनिटी घेण्याचा होता. मी यासाठी पूर्णपणे तयार होतो. बेडच्या कोपऱ्यावर मी तिला झोपून थुंकी लावून माझा सोटा तयार करत होतो. मग मी तिला हळुवारपणे तिचा अंदाज घेत घेत मी तिला ठोकू लागलो. ठोकतच राहिलो. तर मंडळी,